जनतेचे खूप मनापासून आभार मानते, कारण की जेव्हा उमेदवारी मला महायुतीकडून मिळाली त्यावेळेसही मी जनतेचे आभार मानले होते, कारण की ही उमेदवारी जनतेच्या आशीर्वादामुळे मिळाली होती आणि आज आपण जे काही निकाल बघताय ते सुद्धा जनतेच्या आशीर्वादामुळे तिसऱ्यांदा रावेर मतदारसंघामध्ये मला सेवे करायची संधी मिळते। त्याच्यामुळे मी पक्षाचे आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी असतील, अमित शहाजी असतील, नड्डाजी असतील, आमचे महाराष्ट्राचे नेते आदरणीय बावनकुळे साहेब असतील, देवेंद्रजी असतील, गिरीश भाऊ असतील, त्याचप्रमाणे सर्व आमचे घटक पक्षाचे सर्व नेते असतील, आदरणीय शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील आणि सगळे आमदार, सगळे घटक पक्षातले सर्व पदाधिकारी, सर्व आमचे कार्यकर्ते, RSS परिवार, आपला बजरंग दल, त्याचप्रमाणे इथे नातूंनी पण मदत केलेली आहे। सगळ्यांचे खूप खूप मनापासून मी आभार मानते आणि ह्या सगळ्या याचं श्रेय आदरणीय मोदी साहेबांना जातं, कारण की आज आपण बघितलं असेल की मागच्या 10 वर्षामध्ये जे आम्हाला खासदारांना जी संधी दिली की मतदारसंघामध्ये जाऊन लोकांशी संपर्क करून, नेहमी संपर्कात राहून, जनतेच्या अडीअडचणीमध्ये सोबत उभं राहून जी काही शिकवण ह्या 10 वर्षामध्ये दिली, तर नक्कीच त्याचा परिणाम आज निकालाच्या स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळतोय। आणि मी एवढेच जनतेला, जे काही जनतेने मला आशीर्वाद देऊन मतदानाच्या माध्यमातून निवडून दिलेला आहे, तर त्यांच्या विश्वासाला अजून चांगल्या पद्धतीने ह्या येणाऱ्या 5 वर्षात कसं काम करेल याच्यासाठी माझे पूर्णपणे प्रयत्न